सगळ्यांचं वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता रात्रीचे वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत. भरपूर थंडी आहे. आता जेवली आणि म्हटलं ब्लॉग शूट करूया. तुम्हाला थंबनेलवरूनच समजलंच असेल मी कशाबद्दल बोलत आहे. आज काय झालं, सकाळी मी कामं वगैरे आवरली आणि माझ्याकडे काही जुन्या साड्या होत्या ज्या ओटीला वगैरे आलेल्या, ज्या मला कलर सूट पण होणार नव्हते, आवडल्या पण नव्हत्या आणि ज्या नकोच होत्या मला. भरपूर अशा पातळ वगैरे होत्या ना, म्हटलं त्या साड्या ठेवून करायच्या तरी काय, म्हणून म्हटलं आपण त्याचं गोधडी शिवूया. यूट्यूबला मी बघितलं काल असाच एक व्हिडिओ आलेला कसा करतात मग गोधड्या शिवतात म्हणून. मग बघितलं मी ते आणि म्हटलं ठीक आहे गोधडी शिवूया म्हणून. मग काल कटिंग वगैरे केली आणि आज मी शिवत होती. दुपारी असं झालं की दार उघडा होता आणि हे पण एका मांजरीला घेऊन, एका बोक्याला घेऊन बसले होते मांडीवर आणि मी नीट शिलाई मारत होती. मशीनही स्लो होती आणि असं झालं की तो आला आतमध्ये बोका आणि मी त्याच्याकडे बघत होती आणि मला एवढं आठवतं आहे की मी स्लो कापड पुढे ढकलत होती आणि त्याला बघता बघता इथे कापड टाकता टाकता कधी माझा बोट तिथे गेला ना सुईजवळ, कळलंच नाही मला. आणि इतकं लागलं आहे ना, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, थोडंफार दिसत असेल, भरपूर लागलं आहे. दिसेलच तुम्हाला. बरंच लागलं आहे. मी थंबनेलला फोटो लावलेला आहे. खूप लागलं आणि 2 मिनटं तर मी रडतच होती. हँग झालेली मी पूर्ण की काय झालं म्हणून अचानक एकाएकी आपल्यासोबत. मी गोधडी ठेवली तशीच, मरू दे म्हटलं. सुई तुटली, ती फक्त एक सुई लावली आणि नीट शिलाई येते का बघितलं तर आली शिलाई नीट. मग म्हटलं जाऊ दे, मी काय आता शिवणार नाही, जेव्हा बोर्ड बरा होईल तेव्हा उद्या परवा शिवून टाकेन, ते थोडीच बाकी आहे. तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्यांच्याकडे कोणीकडे मशीन असेल ना, तर त्यांनी प्लीज तिथंच फोकस करा, तिथंच कॉन्सन्ट्रेट ठेवा. ते शिलाईचं काम करता करता कुठलं दुसरं काम करू नका. जो अपघात माझ्यासोबत झाला आहे ना, तो तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे. कारण आज शिलाई मशीन प्रत्येकाकडे असते आणि आपल्या जास्त करून लेडीजलाच सवय असते एक काम करत असताना 2 कामं सोबत करायची. त्यामुळे मी हा व्हिडिओ स्पेशल करते. करायची तर इच्छा नव्हती मला, भरपूर वैताग आलेला, करू का नको असं झालेलं. म्हटलं चल 10 वाजलेत, करते थोडासा ब्लॉग शूट. म्हणून मी केला. बस बाकी काही नाही. बाकी तुम्ही सगळे मला जसा शॉर्ट्सला रिस्पॉन्स देत आहे, सपोर्ट करत आहे, तशीच रिक्वेस्ट आहे लाँग व्हिडिओला पण करा. पूर्ण बघा व्हिडिओ. जे कोणी नवीन असतील त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि खरंच ज्यांच्याकडे कोणाकडे मशीन असेल ना, त्यांनी प्लीज काळजी घ्या. लहान मुलं असतील तर सुई खाली टाकून ठेवा, वर काढू नका. कारण माहीत नाही, आपण 24 तास त्यांच्या मागे नसतो ना, ते पॅन्डल मारतायत का किंवा काय होईल. तोही बोलतात ना, एक ॲक्सिडेंटप्रमाणेच आहे. खूप मोठा अपघात होऊ शकतो त्याने. हेच सांगायचं होतं म्हणून मी व्हिडिओ केला होता. चला मग व्हिडिओ इथे स्टॉप करते. आवडल्या असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि ह्याच्यानंतरचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहेत, कारण आता आमची परवा ॲनिव्हर्सरी आहे. खूप हॅप्पी आहे मी. मी व्हिडिओ आज शूट करते म्हणजे मंगळवारी, आणि मी उद्या पोस्ट करणार आहे मी, परवा नाही. उद्या बुधवारी म्हणजे हा व्हिडिओ येऊन जाईल, संध्याकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत येऊन जाईल हा व्हिडिओ. परवा आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे, फर्स्ट. खूप हॅप्पी आहे मी खूप. गेल्या वर्षी 26/11/2023 या तारखेला माझी हळद होती आणि आज मी इथे आहे, त्यांच्यासोबत आहे. 1 वर्ष त्या गोष्टीला होऊन गेला. असाच आनंदाचा क्षण माझा काहीसा आमचा परवासुद्धा आहे. मी बोलली आहे तुम्हाला की त्याही दिवसाचा मी पूर्ण मॉर्निंग टू नाईटपर्यंत जे काही मोमेंट होतील, जे काही होईल, त्या मोमेंट मी सगळ्या कॅप्चर करीन आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवीन.
जे कोणी नवीन असतील चॅनलला त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. आणि हो, जसा कोण कोण इंटरेस्टिंग आहेत मग ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग बघायला त्यांनी असंच चॅनलला कनेक्ट राहा. बाय. हा ब्लॉग इथे सीन करते. भेटूया अशाच एका नवीन पुन्हा व्हिडिओ.